मी जिमला जातो, तर जिममध्ये एक चर्चा असते, की "अरे, तुझं ते 2 सांध्यांमधलं ऑइल आहे ना, आता ते कमी-कमी व्हायला लागेल." तर काय प्रकार आहे नक्की तो? त्याला काय म्हणतात आणि अशी कुठली गोष्ट खरंच असते का? हो. म्हणजे सांध्यामधलं ऑइल म्हणजे हं, सांध्यामध्ये एक सायनोव्हिल फ्लुइड असतं. आपल्या जॉइंट्समध्ये नेहमी ग्रीसिंग लागतं. तुम्ही समजा गावी गेलात कधी आणि तुम्ही 2 महिने गेलात नाहीत आणि दरवाजा उघडला, कर आवाज येणार आणि उघडताना त्रास हं, होणार आहे. तसंच आपल्या गुडघ्यांमध्ये जे ग्रीसिंग आहे ते हं. योग्य प्रमाणात पाहिजे. म्हणजे ते जर वाढलं तरी सुद्धा त्रास होतो, सूज येणार आणि कमी झालं तर मग तिथे बोन अँड बोन येऊन आपल्याला वेदना होणार. तर त्यामुळे सायनोव्हिल फ्लुइडचं एक योग्य प्रमाण असलं पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे की माझं वंगण कमी झालंय, माझं फ्लुइड कमी झालंय आणि त्यामुळे मला वेदना होतं. फक्त एक कारण नाहीये. त्यामध्ये अनेक कारण आहेत गुडघा. बरोबर. खूप कॉम्प्लेक्स गुडघा हा कॅरेक्टर आहे. बायोमेकॅनिक्स खूप वेगळे आहेत. गुडघ्याच्या भागात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढं मला वाटतं शक्यतो कुठल्या जॉईंट मध्ये नसतील. इतक्या गोष्टी लिगामेंट्स आहेत, त्याचे फेशिया आहे, तिथे वेगवेगळे मिनिस्कस नावाचं खुर्च्या आहे, तिथे कार्टिलेज नावाची गादी असते. अशा वेगवेगळ्या आणि वेगवेगळे स्नायू, खूप प्रकारचे स्नायू मांडीपासून आलेले तिथे इन्सर्ट होतात. पण जास्तीत जास्त गुडघा वापरतो. सगळा भार आपल्या गुडघ्यावर आहे शरीराचा. पूर्वी मानव जो चालायचा तो 4 पायावर चालायचा. त्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीने शरीराचा भार सगळीकडे डिवाइड व्हायचा. त्यामुळे स्पाईन मध्ये आणि कुठल्या एका जॉईंटवर वेदना किंवा ताण यायचा नाही. आता काय होतं की तुम्ही तुमचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षणाचा जो फोर्स आहे, तो सलग सरळ येतोय आणि तो गुडघ्यावर येतोय आणि तो गुडघा जर आपला अलाइन नसेल, आपलं शरीर अलाइन नसेल, पोश्चर अलाइन नसेल, तर सगळा गुडघा झिजणार आहे आणि मग वेगवेगळी कारणं आहेत त्यासाठी. आणि त्यामुळे आपल्याला जर रुब्रिकेशन जर आपल्याला योग्य प्रमाणात पाहिजे असेल तर त्यासाठी नियमित व्यायाम, आहार नीट करणं, इन्फ्लामेशन तिथे होऊ न देणं, सूज येऊ न देणं, योग्य व्यायाम करणं. तरुणपणामध्ये तुम्ही तरुणपणातलं म्हटलंय तुम्ही, त्यामुळे तिथे तर योग्य व्यायाम हे करणं फार आवश्यक आहे. मी पूर्वीच्या काळी जे दंड बैठका मारल्या जायच्या, सूर्यनमस्कार केले जायचे, हे जे व्यायाम प्रकार होते त्यामुळे काय होतं की जॉईंट चांगले राहायचे, सांधे चांगले राहायचे. आता काय करतोय आपण की जेव्हा सांधा दुखायला लागतो तेव्हा आपण जाऊन व्यायाम करतो. म्हणजे 60व्या 70व्या वर्षी तुम्ही जाऊन व्यायाम करताय, 50व्या 40व्या वर्षी तुम्ही जाऊन मग तुम्ही व्यायामाकडे जाताय, पण तो दुखूच नये म्हणून आपण काही करत नाहीये.